न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं व्यापार बंदी लादली असल्यामुळे आपले पैसे काढण्यासाठी या बँकेच्या शाखेबाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी केली आहे। विरार पश्चिमेच्या विराट नगर इथल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेबाहेर ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे। अचानक बँकेचं शटर बंद झाल्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान या बँकेच्या बाहेरून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। आरबीआयने निर्बंध घातल्यामुळे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांमध्ये मोठी अडचण निर्माण झालेली आहे। मी विरार येथील पश्चिमेच्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या विरार पश्चिमेच्या शाखेत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केलेली आहे। आपले पैसे कसे मिळतील यासाठी या ग्राहकांचा मोठा या ठिकाणी गोंधळ असलेला बघायला मिळतोय। मात्र कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांनी देखील या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे आणि शांततेत हा जो विषय आहे तो सुटावा यासाठी प्रयत्न करत आहेत। पोलिसांकडून या ठिकाणी बंदोबस्त आपण पाहू शकतोय। या ठिकाणी काही ग्राहक आहेत ज्यांचे पैसे या ठिकाणी बँकेत खातं आहे। ताई काय सांगाल, तुमचं अकाउंट या ठिकाणी या ठिकाणीचे या ठिकाणी अकाउंट आहे। आम्हाला पैसे खूप गरज आहे। आता अकाउंट बंद झालं, आम्हाला करायचं का पुढे? मला पैसे खूप अर्जंट करायचे आता। काय तरी तुम्ही कधीपासूनचे ग्राहक आहात इथे? हां, तुमचं अकाउंट कधीपासून आहे ते? माझ्या मिसेसचे अकाउंट आहे, माझे अकाउंट नाही आहे। आता मला पैसे खूप गरज आहे। मग पैसा मग थोडा याच्यामध्ये आहे, अकाउंटमध्ये जाय। माझे 30,000 रुपये काहीतरी आहे। मला तर खूप पैशाची गरज आहे, अर्जंट 15 आहे। वर्ष झाले याच्यामध्ये। नक्कीच खूप गरज आहे पैशांची, मात्र बँक बंद झाल्यामुळं या ठिकाणी यांची अडचण निर्माण झालेली आहे। खूप लोकांचे एफडीज आहेत, जवळजवळ 5 लाखाच्या आत असं, पण ते बोलत आहेत की मिळतील म्हणून, पण ते त्याचे फॉर्म्स वगैरे तर रिझर्व्ह बँकेनं त्या पाठवायला पाहिजेत ना लवकर। तर आम्ही काय फॉर्म भरून देऊन टाकू, आमचं काय असेल ते झेरॉक्स कॉपी एफडीजच्या काय आहेत त्या काढून। आंटी, क्या हुआ आपका पैसा यहाँ पे है? मेरे तो एक ही क्वेश्चन है, जो दिल्ली का व्यवहार पैसे से चल रहा है, जितना जल्दी हो सके बैंक का जो व्यवहार है अंदर का वो अंदर ही रखो और पब्लिक का जो भी रेगुलर पैसा है वो चालू करो। पैसे के बिना घर नहीं चलता है, पैसे के बिना हॉस्पिटल नहीं चलती है, सब जगह पैसे की ज़रूरत है। तो एक ही रिक्वेस्ट है, आप जो करवा सकते तो ये बैंक का व्यवहार जल्दी शुरू करवाओ, ये सबको रिलीफ मिले तो बीमारी ज़्यादा ना आवे। इतना ही कहना नक्कीच बँकेचे जे पैसे अडकलेले आहेत ते लवकरात लवकर खुले करून द्यावे, कारण पैशाशिवाय काही होत नाही। रोजच्या गरजा भागवण्यासाठी पैसे लागतात आणि ते पैसे या बँकेमध्ये जमा केलेले आहेत। मात्र बँकेवर निर्बंध आल्यामुळे या ठिकाणी जे बँकेचे ग्राहक आहेत त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, विरार।